हाय, हॅलो, नमस्कार. कसे काय मंडळी? मजेत ना? तर मीही मजेत. सगळे काम झालेले आहेत आणि आज पाणी पण आलेलं नाहीये नळाला. तर हे गेलेत ऑफिसला, रुद्र गेलाय दुकानावर. ह्यांच्यावरच गेलाय सकाळी, म्हणजे 9 साडेनऊ वाजता. तर आता 11 वाजलेत, मी निघालीये. तर आता आवरलंय माझंही, तर आता निघालीये. मग रोजचं रुटीन, दूध, नाश्ता झालाय. सकाळपासून सगळी कामं सगळी करून झाले, देवपूजा करून झाली, स्वयंपाक नाही काय केलेला, फक्त चपाती. दूध पिल्या पिल्या एक घुट पाणी पिवावं असं वाटतं. रुद्र गेला ह्यांच्यावरच. आता आवरले सगळे काम, उरकून जायचंय. रोज प्रश्न पडतात, कपडे कोणती घालायची. तेच 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 फिरून फिरून घालायला लागतात. आणि मला इथं काय झालंय काय माहिती. इथं बघा, दिसते का तुम्हाला? इथं छोटी 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 छोटी, हां इकडं दिसतं का? असे फोडे आले. चावत नाहीये, म्हणजे असं हे नाही होते, खाज नाही होते, पण इथं फोडे आले. ते इथं ते डॉक्टरांच्या त्या दिवशी गेलेली ना, तर ते पित्त जास्त झालेलं ना, त्यामुळे ते पित्तामुळे पण आले असतील एखाद्या वेळेस, असं मला वाटतं. कारण पित्त जास्त झाले की पुरळ उठतात म्हणतात ना, त्यामुळं तेच रोज उठून कोणते कपडे घालायचे. तर पुण्याला गेले ना, मग असे जास्त कपडे घेऊन येणार आहे. पुण्याला गेले ना तर नक्की खूप जास्त कपडे घेऊन येणार आहे मी, मला तरी. कारण रुद्रला, वेदूला आणि मला, ह्यांना खूप झालेत आता कपडे. ह्यांना खूप जास्त घेतले जातात. ह्यांना 2 टी-शर्ट झालेत, ह्यांना फक्त पॅन्ट घेणार आहे आणि हे करणार आहे, बघू आता. काय म्हणते? आईकडे बघ. कोणाला बोलायला? पप्पांचा फोन आलेला. हे काय लावलंय? हॅलो. हा, काय लावले? टाकल्यावर घाम आला. ह्या बघा, टाकल्यावर घाम. कोणाला? हॅलो. हा हा हा, हॅलो. कोण बोलते? पप्पा. इथं बस की, इथं ऐक की. काय तुझं बॉल दाखवतो? कुठे आहे? कुणाचं बॉल आहे? तुझं आहे वे? तसं नाही मारायचं. इकडे तू आता काय म्हणत होता म्हणून दाखव त्यांना. छोटी पिल्लू कुणाची आहे? काय म्हणतोय? छोटी मम्मा आहे माझी, छोटी मम्मा, छोटी मम्मा हाय, असं करतोय. म्हणून ते छोटी पिल्लू माझी, छोटी पिल्लू, छोटे पिल्लू माझी, छोटे पिल्लू. कोण आहे छोटे पिल्लू? इकडे ये मग. डिंक डिंक डिंक. आज पावसानं चांगलं उघडलेलं आहे, छान असं उघडलेलं आहे का नाही? ए ए छोटे पिल्लू, छोटे पिल्लू, इकडे इकडे. पाऊस आहे का सांग? तुमच्याकडे पाऊस आहे का? ये इकडं. पायावर लोळतो या. पडशील. इकडे बस खाली.
टेंगो हे टेंगा टाकला कसा दिसतोय आमचा सांगा. ए टाकला कसा दिसतोय मग मग फटका देईन मी. सर बाय बाय करू का मी मग. बाय 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 कट करा. कट कट जेवला का त्यांना विचारा. हाय गायज जेवला का तुम्ही त्यांना विचार की जेवला का तुम्ही. जेवला का. मी काय खाल्लंय आज. मटन. काय खाल्लंय मटन. तुम्हाला खायचे का मला. तुम्हाला खायचे का विचार की. पराठा पराठा खाल्लाय ना. आज गुरुवार आहे मटन आहे का. कसं लागलं. गुरुवार आहे ना आज मटन आहे का. हा गुरुवार गुरुवार हा चला आता निघालोय घरी. 1 वाजलाय. जेवायचं जाऊन झोपायचं आता. हो ना मग काय करायचंय. आज गुरुवारचं त्याला मटण आठवतंय. चला पाऊस यायच्या आधी. आभाळ यायला लागले. चला वारं सुटलंय. चला दिवशी ताट घेऊन या. पाणीपुरी घेऊन आले ते. हा आत्ता देगावला गेलेली होती. मम्मीपासून कूलर आणलेला होता ना उन्हाळ्यात. तर तो कूलर देऊन आली. 2-3 दिवस झालं. जास्तच दिवस झालं. तर तो द्यायचंय चाललाय. पावसानं काय होतच नाहीये. पावसानं जायलाच होत नाहीये. 2 दिवस झाले ह्यांना म्हटले चला जाऊया म्हणजे असं तर 15-20 दिवस झालं म्हणले ह्यांना चला जाऊया म्हणून. पण जायलाच होत नाहीये कारण पाऊस कंटिन्यू येत होता. आणि आज उघडलाय तर ह्यांना म्हटलं लवकर या ऑफिसवरून आणि देऊन येऊया लगेच. तर मग आता कूलर देऊन आली बघा देगावरून. 8 वाजले. 7 वाजता गेलेलो 8 वाजता आलो. गाडीवर कूलर घेऊन गेलेलो. आणि रस्ते तर एवढे खराब आहेत. बसच पाणी आलं नव्हतं. काल रात्री पाईपलाईन फुटलेली. सकाळपासून पाणी नव्हतं. आता पाणी आले. मग कळशी भरायला लावली. आता पिणार नाही ते पाणी. उद्या ते पेला वापरेन किंवा खर्चायला वापरेन. पण असावं म्हणून एक कळशी भरून ठेवते. कारण एवढं खडूळ पाणी आहे ना. भरपूर नदीला पाणी वाढलं ना आता एवढं घाण पाणी येतं का नाही. बासच. कोरा चहा येतो. कोरा चहा. एवढं घाण पाणी येतं. असं म्हणून एक कळशी म्हटलं फक्त भरून ठेवायला येईल. कारण काल कळशी भरलेली. आज सकाळी वतली. मग ती आज भरून ठेवते ना उद्या ते पेला वापरतो. एवढं पाणी खडूळ येतं त्यामुळं. इथं तुम्हाला दिसणार नाही. पाणी दिसतंय का हे. एवढं पाणी येत ते प्यायची पण इच्छा होत नाही. पाणी पण ते मग आता आज भरलेलं पाणी ते सगळी खाली ते निवळतं ना. आज सकाळी भरलं की मग ते उद्या सकाळीपर्यंत ते पूर्ण निवळतं. मग ते पाणी पहिला वापरतो. त्यामुळे बघा आता रुद्र तिकडच आहे. मी आली आहे घरी. ह्यांना म्हटलं मी जाते घरी भाकरी करून घेते आणि वेदूला क्लासवरनं घेऊन या. तर मगाशी पाणीपुरी खाल्लेली. झाडू मारली नाही तशीच गेलेली. वेळ होईल म्हणून त्या झाडू मारून घेते. सांडलं नाही पण एखादा तुकडा कुठंतरी पडला तर मग तो पायाखाली येऊ नये म्हणून. पोरांचं तेवढं आहे. पोरं माझी दोन्ही बी लय गुन्हे ते सांडा मांडी हे असलं काही लय करत नाहीत. जरी सांडलं काय केलं तरी रुद्र पण एवढा लहान आहे ना.
पण सांडलं ना त्यानं पण तर लगेच भरून टाकतो. आता भात जरी खाल्ला ना त्यानं, आता 6 वाजता भात खातो ना, तर भात जरी त्यानं खाल्ला ना, खाली सांडलेला असेल ना, तर सगळा खरकाटा भात खालचा भरतो, डिश उचलतो, किचनवर ठेवतो, पाणी पितो आणि मग हात धु म्हणतो. एवढं शहाणं पोरग आहे माझं. तर आता हे बघू कधी दोघ जण येत आहेत, त्यांना म्हटले या म्हणून. मी थोड्या वेळ भाकरी करते. तर मी कालवण गरम करून सकाळची भाकरी आहे तर मी जेवून घेते आणि मग ह्यांना भाकरी करते. भूक लागली आहे मला, मी सकाळी खाल्लं नव्हतं जास्त. आता मी जेवून घेऊन ह्यांना भाकरी करते आणि हे जेवतील, रुद्रन ते जेवतील तोपर्यंत. भूक लागली का नाही लागली मग कळण झाल्या, असं पोटात कालवल्यागत होते आणि इच्छा तर नाहीये, पण भात या भातच खाणार आहे. चतकोरच भाकरी घेणार आणि भात खाणार. सकाळची एक भाकरी तशीच आहे, जेवलीच नाही सकाळी. ते पराठा होता तोच पराठा, आणि पराठा नाही चपाती, अर्धी चपाती खाल्लेली. चतकोरच भाकरी खाणार आहे आता. म्हणजे गोळ्या चालू आहेत, त्यामुळं गोळ्या चालू आहेत म्हणजे पित्त जास्त वाढलेलं ना, त्यासाठी ते गोळ्या घेतलेल्या ना. त्या गोळ्याने नुसती झोप आल्यागत होती, पण झोप तर काय लागत नाही. तर या सगळे जेवायला. मी घेते जेवून. मटकीचं कालवण केलंय, भात घेतलाय, रस्सा घेते, भाकरी एवढीच घेतली, मटकीचं कालवण केलंय. तर या सगळे जेवायला आता. इस्त्री करायचंय का तुम्हाला? इस्त्री करून देताय का आमच्या कपड्यांना? इस्त्री दाखवा बघा, इस्त्री करते. पप्पांच्या बनियनला इस्त्री करतोय. इकडे बघ. ए अटकलं. रुदा इस्त्री करून दाखव की ह्यांना. हाय गायज म्हणाव, इस्त्री करतोय मी. बघा, नवीन इस्त्री आहे. नवीन आहे ना रुद्र तुझी इस्त्री? हा बघा, नीट करतोय तो आणि मग करणार. कुठेतरी बघितलाय का तुम्ही असा इस्त्रीवाला? हा ए गेल पप्पांच्या माग, काही का गेला. पप्पाने बाहेर कुठे जायचंच नाही का नाही. इस्त्री करायची राहिली, इस्त्री करता करता कुठे गेला? हा तिकडं बस, तिकडच्या साईडला बस, पलीकडे बस इस्त्री करायला. हा किती रुपये घेता इस्त्री करायला? हो, किती रुपये घेता इस्त्री करायला? ठेवली इस्त्री. इस्त्री ठेवली, गेला लगेच. तर डोक्याला तर तेल लावतीये, केसले आता 5-6 दिवस झालं केस धुतले नाहीत, त्यामुळे डोक्याला तेल लावते. आता चपचपून तेल लावणार आणि डोक्यावर आंघोळ करते. काय पाहिजे? नाही, दुधा नाही जाणार आहे ना. थांब तरी, येऊ दे तरी दुधाची गाडी. दुधाची गाडी तरी येऊ दे. तिथं तिथं दुधाची किटली तरी येऊ दे. काय नाही मग काय म्हणत?
डेअरी हं. मग येऊ दे तरी ती उघडू दे तरी डेअरी. उघडी हं? उघडी आहे. काय उघडी आहे ती. उघडलेली आहे का? हा बायला आहे. पप्पा काय 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 कधी कधी बोलतो कळतच नाही काय बोलतोय ते. थांब ना पप्पा जेवलेत ना. फोन येणार आहे त्यांचा. त्या डेअरीवाल्या काकांचा फोन येणार आहे या. इकडे ये, चल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कुणासाठी? आ? काय काय नको जाऊ. नको ना. नको जा. नको. तिथं सांग की मम्मी एकटी जाईल मी येतो लगेच. मम्मी एकटी जाईल मम्मीला भीती वाटते थांब इथं. हा थांबते का? तुमच्या पुढं